नवरात्र सुरू होण्यास आता काही मोजकेच दिवस बाकी आहेत. नवरात्रीची तयारी सगळीकडे मोठ्या उत्साहात होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसविले जातात. यासोबतच काही जण अखंड दिवाही देखील ठेवत असतात किंवा पेटवत असतात. ह्या दिव्यात नवरात्रचे 9 दिवस अखंड ज्योत लावली जाते. संपूर्ण दिवस ही अखंड ज्योत ठेवली जाते. खरं तर नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवस ही देवाची ज्योत मालवू न देता अखंड ठेवणे सोपे नाही. यासाठी फार लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक दिवा लावणे गरजेचे असते. नवरात्रीत 9 दिवसात अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरू आहे. या प्रथेला स्वतःचे असे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अखंड दिव्याची ज्योत लावल्यानंतर ही ज्योत 9 दिवस पेटत राहावी यासाठी आपण काही खास टिप्स वापरू शकतो. ह्या टिप्सचा वापर करून नवरात्रीचे 9 दिवस अखंड दिवा विझू न देता पेटत ठेवल्यास मदत होईल. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नवरात्रीची अखंड ज्योत पेटत ठेवण्यासाठी काय करावे लागते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अखंड ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा. त्यामध्ये दिव्यात तेल तूप जास्त प्रमाणात राहू शकेल. शक्यतो मातीच्या किंवा पितळेच्या दिव्यात ज्योत लावावी. अखंड ज्योत लावताना तूप किंवा मोहरी तिळाच्या तेलाचा वापर करावा. दिव्यातील तेल तूप संपत आले की पुन्हा त्यात तेल तूप घालावे. शक्यतोवर तिळाचा तेलाचाच वापर करा, कारण की तिळाच्या तेलात आपल्या घरातील निगेटिव्हिटी ही कमी होत असते आणि त्याच्यामुळे आपलं घर हे पॉझिटिव्ह एनर्जीने जास्त प्रभावित होतं. म्हणून तुम्ही तिळाच्या तेलाचाच वापर करा. अखंड दिव्याची वात काही जण कापूस वापरून तयार करतात, तर कधी रक्षासूत्राचा देखील वापर केला जातो. जर आपण कापसाचा वापर करत असाल तर यात नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब, म्हणजेच 9 दिवस पुरेल इतकी तयार करून घ्या. रक्षासूत्राचा वापर करणार असाल तर ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यावे. रक्षासूत्र वळवताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात, त्यामुळे ज्योत अखंड पेटत राहते. दिवा लावण्यासाठी त्यात तेल तूप घालण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी थोडेसे तांदूळ दाणे घालावेत. ह्या तांदूळांच्या दाण्यामुळे दिव्याला अखंड पेटत राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळते, त्यामुळे दिवा विझत नाही. तुम्ही त्या दिव्यामध्ये अजून कापूरही टाकू शकतात. कापूर टाकल्याने त्यात ऑक्सिजन ही लेवल जास्त वाढत राहते आणि मिळत असते, म्हणून तुम्ही कापूरही टाकू शकतात. तर मी जसं दाखवलं आहे की मी कापूर ऑक्सिजनसाठी टाकत आहे. किंवा दिवा हा आपला खूप जास्त वेळ चालायला पाहिजे आणि दिव्याला काजोळीही येत नाही, म्हणून वारंवार विझण्याची भीतीही नसते. दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवावा, जेणेकरून त्याची ज्योत विझण्यासाठी भीती राहत नाही. अखंड दिवा वाऱ्याने विझू नये म्हणून भोवती काचेची आच्छादन ठेवावे. अखंड दिवा लावल्यानंतर वातीच्या टोकावर येणारी काजळी छोट्याशा चिमट्याच्या मदतीने काढायला विसरू नका. ठराविक तासांनी ज्योतीवरील काजळी काढून घ्यावी. त्यामुळे दिवा अखंड पेटत राहण्यास मदत होते. काजळी काढताना दिव्याची वात किंचित वर करावी. यामुळे ज्योत थोडी मोठी होऊन काजळी स्वच्छ करता येते. ती पटकन विझत नाही. या उलट वात लहान असेल तर ती पटकन विझते. त्यामुळे काजळी काढताना विशेष लक्ष देणे गरजेचे असते. जर तुम्हाला काजळी तर काढायची असेल तर तुम्ही दुसरा एक उपायही करू शकतात. ह्या दिव्याला दुसरा दिवा पेटवून घ्यायचा आणि मग हा दिवा आपण विझला तरी काही हरकत नाही आणि काजळी काढून घ्यायची.
परत आपण जो दिवा ह्या दिव्याने म्हणजे अखंड दिव्याने जो दिवा आपण लावलेला असतो त्या दिव्याला परत काजोळी काढल्यानंतर त्या दिव्याने परत अखंड दिवा आपण पेटवू शकतो. याच्याने आपल्याला एकच दिवा, कारण की दिव्याला दिवा लावल्यानंतर तो एकच दिवा मानला जातो, म्हणून तुम्ही हाही एक उपाय नक्कीच आवर्जून करू शकतात. म्हणून तुम्हाला अखंड दिवा विझण्याचीही भीती राहणार नाही आणि काजोळी काढण्याची तुम्हाला भीती राहणार नाही, म्हणून तुम्ही असंही करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिवा नवरात्रीचे 9 दिवस अखंड पेटत ठेवण्यासाठी दिव्यात भीमसेनी कापुराची एक वडी घालावी. जर भीमसेनी कापूर नसेल तर आपण दिवा प्रज्वलित करताना एकदाच त्यात एक लवंग आणि अगदी चिमूटभर हळद घालावी. यामुळे दिवेला पुरेसा ऑक्सिजन मिळून दिवा न विझता अखंड पेटत राहण्यास मदत मिळते. तर तुम्हाला समजलंच असेल की अखंड दिवा पेटवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की त्याच्यामध्ये तुम्ही भीमसेनी कापूर टाकला ना तर भीमसेनी कापुराची पण आपल्याला ऑक्सिजन हे प्रज्वलित ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडतं. नंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही लवंगही टाकू शकतात आणि चिमूटभर हळदही टाकू शकतात. म्हणजेच हा दिवा आपला 9 दिवस अखंड दिवा पेटून राहू शकतो. तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच आवर्जून करून बघा, म्हणजे तुमचा दिवा विझणार नाही आणि तो अखंड 9 दिवस पेटत राहील. तर माझ्या ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या किंवा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? तुम्ही नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मला कळत जाईल की माझे व्हिडिओ चांगले असतात का नाही. म्हणून तुम्ही नक्कीच माझ्या ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.